नमस्कार यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सर्व मजात आहात, मजातच राहा आणि पूर्ण व्हिडिओला सपोर्ट करा। ऑफिसमधलं ओपनिंगचं कार्यक्रम संपल्यानंतर आता घरचं ओपनिंग होतं, म्हणजे आम्हाला निघायचं होतं दगडूशेठ गणपतीला आणि न सांगता व्हिडिओ बनवलं म्हणजे एकदम कॉमेडी झालं बघा। आणि बसचं सुविधा होतो पण मेट्रो फिरायचं होतं ना, त्यामुळे मेट्रो वगैरे बघितले नव्हते ननंदबाई, त्यांना मेट्रोमध्ये घेऊन आम्ही निघालो दगडूशेठ गणपतीला। त्यानंतर मेट्रोमध्ये उतरून आम्ही निघालो थेट दगडूशेठ गणपती मंदिरला। त्याच्या अगोदर आम्ही शनिवारवाड्याला जाणार होतो, कारण शनिवारवाड्याजवळ थोडं 2-3 फोटो वगैरे काढायचं होतं, कारण 5 वाजता बंद होतो म्हणून मी येतानाच लेट आलतो, त्यामुळे फक्त बाहेरनं जरा दाखवायचं होतं मुलांना वगैरे। आणि शनिवारवाड्यामध्ये आतमध्ये पण काही नाही, फुकटचे पैसे घालून तुम्ही शनिवारवाड्यामध्ये जाऊच नका, कारण बाहेर जे आहे ते आतमध्ये आहे, फक्त फोटो काढण्यासाठी जायचं असेल तर जाऊ शकता। आणि बघा आम्ही चालत निघालो होतो, कारण जरा म्हणजे बाहेरचं वगैरे बघता पण येईल आणि दगडूशेठ गणपतीचा तिथनं इथपर्यंत 10 मिनिटाचा रस्ता आहे, त्यामुळे रिक्षा वगैरे करायचं जरूरत नाही, आलं तरी मेट्रोनेच या। जाता जाता आम्हाला घागरे वगैरे टॉप वगैरे बघितलं, खूप स्वस्तमध्ये आहे। तुळशीबागमध्ये तुम्हाला काय हवं असेल ते भेटतो आणि स्वस्त आणि मस्त। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण खूप स्वस्तमध्ये तुम्हाला टॉप, जीन्स, लेगिन्स वगैरे भेटतात। त्यानंतर लहान मुलांसाठी बुड्डी के बाल तुम्हाला तर माहिती आहे, सर्वांना घेतलो आणि त्याच मला खूप आवडतं, मी पण घेतले नाही, कारण त्याच्यामधलं थोडंसं खाऊन घेतलं की संपलं ना, आपण करत कुठं तेवढं पैसे टाकत बसायचं, बरोबर ना, थोडंसं खायचं असतं त्यामुळे। त्यानंतर आमच्यासाठी थोडंसं लिंबू सरबत घेतलो, कारण थंड वाटतं आणि आतमध्ये गेल्यानं रिलॅक्स पण वाटतो, कारण आपल्याला दगडूशेठला पण जायचं होतं तेवढं लांब म्हणून। आणि तुमचे 1 रुपये हा गरिबांना खूप महत्त्वाचा असतात आणि आंधळ्या लोकांना कधीही पण नको म्हणू नका, कारण तुमचे 1 रुपयासाठी त्यांचं जीवन जर जगत असेल तर ते खूप महत्त्वाचं असतात। 1 रुपये देण्यात काय हरकत आहे, खरं आहे ना।
आणि तुळशीबागला एवढं गर्दी नसतो, कधी तर असतो आणि कायमचा असतोच, कारण तिथं शॉपिंग वगैरे खूप सारे असतात. आणि स्पेशली गणेश जयंती असल्यामुळे खूप म्हणजे खूप गर्दी. त्यानंतर थोडंफार गणेश जयंती असल्यामुळे साऊंड वगैरे बघा किती सुंदर होते आणि खूप आवडलं आणि दर्शन पण झालं आमचं. आणि त्यानंतर आमची आत्ता कुठं तर म्हणजे शनिवारवाडा झालं, त्यानंतर ज्यूस वगैरे खायचं वगैरे झालं. आणि कारण लेकरं असल्यामुळे म्हणजे खाणं पिणं असतोच, तुम्हाला तर माहिती आहे. त्यानंतर आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन मात्र बाहेरनंच केलं, कारण आत गेलं नाही. आणि जर तुम्हाला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्री टायमाला येऊन जाऊ शकता. एक गणेश चतुर्थी वगैरे त्या दिवशी पण आला तर गर्दी नसतो, पण जयंतीच्या वेळी खूप गर्दी असतो. आणि आज गणेश जयंती असल्यामुळे खूप गर्दी होतं. त्यामुळं आम्हाला म्हणजे खूप उशीर झाला. त्यानंतर आमची शॉपिंग चालू झाली. आणि तिथलं सामान वगैरे घेऊन आम्ही आता दगडूशेठचं झाल्यानंतर तुळशीबाग गणपतीला निघणार होतो. आणि गर्दीमध्येच जावं लागेल, त्यामुळं आम्ही म्हणजे पाहणं पण होईल शॉपिंगसाठी काय काय आहे आणि काय काय नाही आहे ते पण बघून आम्ही निघालो होतो. आणि फूल वगैरे बघा किती सुंदर आहेत. आणि तुळशीबागमध्ये अशी एक पण वस्तू नाही की तिथं भेटतच नाही आहे. पुण्यामध्ये आलं की कंपल्सरी तुळशीबागमध्ये यायलाच पाहिजे. त्यानंतर आम्ही बघत पुढं निघालो होतो. आणि आज गणेश जयंती असल्यामुळे तुळशीबाग गणपतीचं पण काही असणारच, त्यामुळं आम्ही गेलो. आणि मुलींसाठी तर मुलींसोबत कधीही शॉपिंगला येऊ नये असं म्हणतात. खरं आहे, कारण कधीही बघा माझ्या बहिणीचे शॉपिंग संपतच नव्हते. जिथं बघेल तिथं थांबत होते. आम्ही तसं करत पुढं निघ. त्यानंतर आम्ही तुळशीबाग गणपतीजवळ आलो शेवटीला, कारण शॉपिंग करत खूप थकलो होतो. त्यानंतर तुळशीबाग गणपतीला बघितल्यानंतर एकदम मन प्रसन्न झालं. आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे. आणि मी ऑडिओ ते म्हणजे सॉन्ग वगैरे चालू होते तिथलं टाकले नाही, कारण कॉपीराईट पडतो, त्यामुळे मी टाकले नाही. माझं स्वतःचं ऑडिओ टाकले. आणि बघा किती सुंदर आहे. समजा तुम्ही गर्दीमध्ये दगडूशेठ गणपतीचं दर्शन नाही घेतलात तर फक्त तुळशीबागचं दर्शन घेतलं तरी पण तुमचं मन प्रसन्न होतं. असं नाही की दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायचं असं नाही, सर्व एकच असतात. फक्त तुम्ही लांबनं जर दर्शन केलं तरी चालेल. आम्ही तुळशीबागचं दर्शन घेऊन पुढं निघालो. आणि त्यानंतर दीदीच्या मुलगीला म्हणजे बहिणीच्या मुलगीला कपडे वगैरे घ्यायत होतो. आणि एवढं महाग होते ना राव, काय सांगायचं गोष्ट नाही. आणि जसं करून आम्ही 2-3 दुकाने फिरलो. शेवटी तिथंच येऊन कपडे घ्यायचं लागलं आम्हाला. आणि असले ड्रेस आपल्याला भेटत नाही आहे, सोलापूरमध्ये खूप महाग भेटतात. आणि पूर्ण सट होतं, त्यामुळं आम्हाला ते घ्यायचंच होतं आणि त्याला नेसून बघायचं होतं. आणि खूप महाग. आता आपल्याला नॉर्मली 500ला 400ला वाटतो, तसं नाही आहे. टोटल 700-800 रुपयाचे कपडे होते. आणि एवढं सुंदर होते ना, तुम्ही बघा पूर्ण. आणि खूप सुंदर दिसत होतं त्याला ड्रेस. आणि मावशी वगैरे म्हणले खूप चांगलं दिसत होतं. आणि त्याला काही पण नव्हते, म्हणजे ड्रेस होते तिला नॉर्मली, असे ड्रेस नव्हते. त्यामुळं आम्हाला खूप आवडलं. आणि उद्या फंक्शनसाठी पण नेसवायचं होतं म्हणून आम्ही घेतलं. आणि मागं बघा मुलांचं तर गर्दी गोंधळ चालूच होतं.
त्यानंतर आमचे पूर्ण शॉपिंग आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन सर्व झाल्यानंतर थकल्यानंतर मुलांना ज्यूस वगैरे पाजून आम्ही घरी निघालो. पूर्ण व्हिडिओ पहा आणि बाय.